कॉलेजमध्ये केळी कशासाठी आणली होती काय माहिती. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आज तुमचं स्वागत आहे नवीन एका पार्ट मध्ये. दरवेळेस आम्ही नाश्ता करतो, पण नाश्ता आमचा वेगळ्या प्रकारे असतो. नाश्ता कसा असतो, बारी बारीने असतो. म्हणजे चहा एकान पाजायचा, नाश्ता एकान सांगायचा. आजचा नाश्ता किरण कडून आहे. तर आमचा तर ठरलेला असते एकदा हा एकदा मी एकदा बारे उद्याची बारे चहा मी पाच बरोबर. तर जसं की तुम्हाला जेवण झालं तसं किरणला झालं. मग नाश्ता केला तर मंडळी आता नाश्ता केलेला आहे, चहा पिणं गरजेचं आहे. नितीन चहा पाजणार आपल्याला. नितीन हसला म्हणजे चहा नाही पाजणार. मग मी म्हटलं मी पाजतो चला. मग काय खुश झाले आणि चेस केला. तर आम्ही चहा पितोय, तुम्ही नक्की प्या. तर चहा पिऊन निघालो कॉलेजकडे. पण जात असताना एवढं प्रचार चालू होतं की सगळीकडे बॅनर लावलं होतं. आणि हे सगळं कर्वेनगर मध्ये लावलं होतं, झेंडा पण बरं का. तर नितीनच्या घरच्याला कळकळीची विनंती आहे की ना नितीनच्या घरच्यांनी नितीनला आयफोन घेऊन द्यावा, कारण की नितीनचा फोन नाही फुटलेला आहे. मला वाईट वाटतंय. मला वाईट वाटतंय, यशला पण वाईट वाटतंय. आणि कसं आहे माहिती का, जी आयफोन हवा करण्यात माझी आहे ती काय अर्थच नाही, अँड्रॉइड मध्ये नाही. आणि हे सगळं नितीनच्या घरच्यासाठी होतं. तुम्हाला काय वाटतंय सांगा. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर अण्णा अभ्यास करत होतं हे बघून नितीन लांबच लँड झाला. असं का, तर डिस्टर्ब नको ना व्हायला. ही तर पाजी लॅपटॉप धुवून काढत होता. तुम्ही कधी लॅपटॉप धुलाय का सांगा मला. आणि इथं बघू शकताय केळीचा काय विषय समजला नाही शेवटपर्यंत.